त्यांनी आरक्षणाच्या मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात बोलायला नाही पाहिजे। आरक्षण हा केंद्राचा विषय राज्यात मला नाही सांगितलं स्पष्ट कोणी, नाही म्हणजे कारण की ते ज्यावेळी भेटायला आले होते तुम्हाला पहिल्यांदा जेव्हा लाठीहल्ला झाला तेव्हा त्यांनी तुम्हाला असं सांगितलं होतं। पण मी त्यांना पुन्हा एकदा आठवण करून देतो की मी त्यांना हेही सांगितलं होतं की केंद्राचा विषय हा 50% वरच्या आरक्षणाचा आहे। रसाहेबांना मी त्याच वेळी सांगितलं होतं आणि आता पुन्हा एकदा आठवण करून देतो की आमचा विषय वेगळा आहे। मराठ्यांच्या नोंदी ह्या 1967च्या आधीच्या आहेत, म्हणजे शेकडो वर्षापूर्वीच्या। आम्ही ओबीसी आरक्षणातलं आरक्षण मागतो आणि ओबीसी आरक्षण हे राज्याला अधिकार आहे। 67चा कायदाच सांगतो हे राज्याला अधिकार आहे। केंद्रातलं आरक्षण ते जे म्हणते ते आता जे ECBC होतं आणि मागासवर्ग आयोगानं जो अहवाल दिला आहे तो विषय, परंतु आमची ती मूळ मागणी ही आहे की मराठा हा OBCमध्ये आहे पूर्वीपासून, ते OBCत घेण्यात यावा। मराठवाडा हा पूर्वीपासून OBCत आहे, तो घेण्यात यावा। कारण हैदराबाद संस्थांमध्ये मराठवाडा असताना त्याला आरक्षण होतं, गॅजेट घेण्यात यावं ही मागणी। आणि त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं होतं की मग मला हे माहिती नाही, मी माझ्या अभ्यासकांना विचारीन। त्यावेळेस ते इथं काही उत्तर त्यांनी ते दिलं नव्हतं, कारण त्या प्रश्नाचं उत्तर आपण त्यांना त्याच वेळेस दिलं होतं। राज ठाकरे कशाच्या आधारावर हे सगळं बोलतायत? नाही आता ते त्यांना माहीत, परंतु मागही मी त्यांना सांगितलं होतं एकदा की प्रेसच्या माध्यमातून ते बोलले होते त्यावेळेस समाजाचं त्यांच्यावरती सुद्धा समाजाच्या पोराचं प्रचंड प्रेम आहे आणि आरक्षण हा जिव्हाळ्याचा विषय। त्यांनी आरक्षणाच्या मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात बोलायला नाही पाहिजे, परंतु आता ते प्रत्येक वेळेस काय म्हणतात याच्या पाठीमागचं राजकारण नाही सांगता येणार मला। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।